कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण हुकुमशाही पद्धतीने लादून शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या शैक्षणिक परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीने 2 ते 12 जून या कालावधीत शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण घेण्यात आलं। या परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी अत्यंत मनमानीपणे शिक्षकांना वेठीस धरलं। मुळात तांत्रिक अडचणीमुळे आणि त्रुटींमुळे प्रशिक्षण व्यवस्थित झालं नाही। शिवाय प्रशिक्षणाला जाताना एका मिनी बसचा अपघात होऊन 30 शिक्षक जखमी झाले। त्याला जबाबदार धरून राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने करण्यात आली। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यामध्ये एसटी लाड, दादा सोलाड, खंडेराव जगदाळे, राजेश वरक, RY पाटील, बाबा पाटील, संतोष आयरे यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते।